चांगली कामगिरी केलेली आहे. गांजा 2,87,00,000 रुपयाचा 553 किलो गांजा त्यांनी पकडलेला आहे. त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांची पूर्ण टीम ACP शेखर पांढरे साहेब आणि त्यांची टीम याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आल्यानंतर त्यांनी ट्रॅप आयोजित केला. याच्यामध्ये ट्रॅपमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टची जी गाडी आहे ती गाडी आपल्याला मिळाली कोंडगावच्या हद्दीमध्ये आणि त्याच्यामधून आपल्याला 553 किलो गांजा हस्तगत झाला. या गाडीबरोबर आपण 3 आरोपी अरेस्ट केले. सलीम शेख, इम्रान शेख आणि रमजान अन्सारी असे 3 आरोपी आपण त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये अटक केले. त्यांना अटक केल्यानंतर अशी माहिती मिळाली की रेल्वेने जे पुरवठा करणारे ओरिसाहून हा जो माल आला होता याचा पुरवठा करणारे 3 जण रेल्वेने इथे येत आहेत. मग त्या अनुषंगानं परत ट्रॅप आयोजित केला. त्याच्यामध्ये पतिराम पंगी उर्फ सूरज राहणार कोरापूर ओरिसा, अर्जुन रचना शेट्टी आणि अमीन बाबू सय्यद हे हा नांदेडचा राहणार आहे. पहिले दोघं ओरिसाचे राहणार आहेत. हे तिकडून सप्लाय करत होते आणि हे ट्रान्सपोर्ट करत होते. आणि इथं जे रिसिव्ह करणारे आहेत ते नमीज हफीज फराज अन्सारी आणि अमित उर्फ किरण रंगाराव सोनोने हे राहणारा एक भिवंडीचा एक कल्याणचा आहे आणि मार्टिन मस्के हा राहणारा उल्हासनगरचा आहे. हे तिघं रिसिव्ह करणारे असे आपण जवळजवळ 9 आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत. आणि अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिट 2चे सिनियर शेखर बागडे साहेब आणि केदार आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी केलेला आहे. आणखीनही याच्यामध्ये काही रिसिव्ह करणारी लोकं आपल्याला आणखी याच्यामध्ये निष्पन्न झालेल्या तेही याच्यामध्ये अरेस्ट होणार आहे. तर अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी. दरवेळी आपण गांजा पकडतो पण तिकडून सप्लाय करणारी लोक आपल्याला मिळत नव्हती, परंतु या केसमध्ये आपण सप्लाय करणारी ओरिसामधून आपण ती गँग पकडलेली आहे. तर अतिशय चांगलं काम भिवंडी गुन्हे शाखा घटक यांनी केलेलं आहे. त्यामध्ये गुन्हे शाखेचं अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेब आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती. MDMA असं प्रोडक्टचं नाव आहे. ही विक्रीसाठी मुंब्र्यामध्ये एक व्यक्ती येणार आहे. त्यांनी ट्रॅप आयोजित केला. त्याच्यामध्ये जवळजवळ 476 ग्रॅम वजनाचं MDMA हा पदार्थ आपल्याला मिळाला आणि हा कॉस्टली पदार्थ आहे. MD जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा कॉस्टली हा पदार्थ आहे. त्याची जवळजवळ किंमत जवळजवळ 476 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो झालं. त्याची किंमत मार्केट रेटनुसार 95,20,000 अशी किंमत आहे ती MDMA या पदार्थाची. आणि याच्यामध्ये सबरेज अबू जाफर बक्षी राहणार विरार पूर्व पालघरचा आरोपी आपण अटक केलेला आहे. आणि दुसरा आरोपी एजाज शेख खान उर्फ पठाण हा राजस्थानचा राहणारा हा विरार इथून आपण त्याला अरेस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 आरोपी अरेस्ट आहेत. आणि त्याच्यामध्ये ACP प्रतिबंधक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. येथे जगदीश डावी, PSI दिपेश केनी, PSI राजेंद्र निकम आणि त्यांची पूर्ण टीम याच्यामध्ये सक्रिय होती. आणि जवळजवळ MDMA अर्धा किलो 95 लाखचा माल आपण या ठिकाणी हस्तगत करण्यात आपल्याला यश आलेलं आहे. त्याच्यामध्येही आपल्याला पुढं तपास चालू आहे. याच्यात सप्लाय करणारा जो होता तो पकडला आहे, परंतु त्याच्यावरती कोण आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग कुठं आहे अशा पद्धतीचा तपास आपला पुढे चालू आहे.